मागील 1.5-2 वर्षांपासून आम्ही कागदोपत्री लढला होता। इसेन्शियल सर्व्हिसमध्ये आम्ही काम करतो म्हणून रुग्णांची गैरसोय नको या कारणास्तव आम्ही फक्त कागदोपत्री लढ्यावरती विचार करत होतो की आमच्या मागण्या मान्य होतील, पण तसं होताना आम्हाला दिसलं नव्हतं। त्या दरम्यानच मग आम्ही 20 जानेवारीला 12 तारखेपासून बेमुदत संप करणार आहोत असं त्या पत्रामध्ये नमूद करून आमच्या सगळ्या संबंधित अधिकाऱ्यांना व जिल्हाधिकाऱ्यांना तसं पत्र दिलं होतं। पण 7 फेब्रुवारी या दिवशी डॉक्टर DL कराड यांना चर्चेसाठी बोलवलं आणि तुम्ही संप 12 तारखेचा 10 दिवसाची अजून मुदत द्या असं सांगितलं, पण मागितलेल्या 10 दिवसात सुद्धा काहीही चेंज झाला नव्हता आणि मग 17 तारखेला ते 10 दिवस सुद्धा संपणार होते आणि त्याच धर्तीवर आम्ही 18 तारखेपासून बेमुदत संपावर होतो। आज आमचा संपाचा 5वा दिवस आहे, पण विरोधी पक्ष नेत्यांच्या आणि आरोग्यमंत्र्यांच्या एकंदरीत त्यांचं बोलणं झालं आणि त्यांनी आमचे 4,000 पगारवाढ केली आणि भविष्यामध्ये येणाऱ्या बैठकांमध्ये आपण तुमचा हा जो मुद्दा आहे याच्याबद्दल आपण सकारात्मक आहोत आणि हळूहळू आपण तुमच्या सगळ्या मागण्यांचा विचार करूया, सगळ्या मागण्या निकाली काढूया असं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे आणि रुग्णांबद्दल पण आमची सहानुभूती सदैव राहिलेली आहे। मी इथं बसलेले असताना सुद्धा आम्ही रुग्णांची काउन्सिलिंग केली, रुग्ण आम्हाला इथे येऊन सुद्धा भेटले, तर या कारणास्तव आम्ही तुर्तास स्थगिती दिलेली आहे आमच्या या बंदला आणि संपाला आणि भविष्यामध्ये आम्ही आशावादी आहोत की ज्याप्रमाणे आरोग्यमंत्री आणि इतर अधिकारी वर्गाने सांगितलं आहे की आम्ही सगळ्या गोष्टी सॉल्व्ह करू, तर आम्ही आशावादी आहोत आणि आजच्या तारखेमध्ये आम्ही हा संप तुर्तास स्थगित करत आहोत असं जाहीरपणे सांगत आहोत। धन्यवाद। मित्र माया विश्वनाथराव कोकणवार, नांदेड जिल्हा। आम्ही दिनांक 18 तारखेपासून आरोग्य मित्र संपावर आहोत। हा राज्यव्यापी संप चालू आहे। आज 22/2/2025 रोजी आमच्या संपाच्या काही मागण्या मान्य झाल्या आहेत व काही मागण्या अजून बाकी आहेत। आमचे जे संबंधित अधिकारी आहेत त्यांच्या सल्ल्यानुसार आम्ही हा संप स्थगित करीत आहोत, रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून। अजून जर समजा आमच्या मागण्या काही प्रमाणात राहिलेल्या आहेत, त्या जर मान्य नाही